श्री स्वामी समर्थ. तर कृष्णासाठी त्याचबरोबर स्वामींसाठी आणि माझ्या खंडोबारायासाठी असे ना उलचे वस्त्र शिवलेले. हा ब्लॉग आहे मार्गशीर्ष पहिल्या दिवशीपासून तर चंपाषष्ठीपर्यंतचा आम्ही जो व्रत करतो खंडोबाचा त्या 6 दिवसांचा. इथे ना मी खंडोबाच्या पूजेची मांडणी केलेली. पहिला दिवस होता मार्गशीर्ष महिन्याचा शुक्रवार. सुंदर बेलपानाची रांगोळी काढलेली. मी सुद्धा अशी तयार झालेली आणि आम्ही करतो इथे खंडोबाच्या पूजेची मांडणी. तर मांडणी आम्ही पहिल्या दिवशी करतो मार्गशीर्ष महिन्याच्या आणि सुरुवात होते तेव्हा चंपाषष्ठीचा उत्सव सुरू होतो. त्या दिवशी अशा प्रकारे खंडोबाची मांडणी छान अशी तांदळाचं हळदीत माखवून त्यांचं अष्टदल काढून कळशावर खंडोबाची स्थापना करून घेते. स्वामींना सुद्धा छान खंडोबाचा टिटा लावून घेतला आहे. अभिषेक पूजा करून खंडोबाची मांडणी करून घेतली आणि ही मांडणी आम्ही दरवर्षी करतो. म्हणजेच कुलदेवताची सेवा, त्याच्याबरोबर हे वाचन असतं मल्हारी सप्तशतीचं. तर असा काही दिवस होता. सुंदर आरती वगैरे केली. शुक्रवार होता माझा वैभवलक्ष्मीच्या पूजेचा दिवस. पूजा संध्याकाळी मांडणी करून घेतली आणि अशा प्रकारे पहिल्या दिवसाची ही समाप्ती आहे. नैवेद्य दाखवला. त्यानंतर दुसरा दिवस शनिवारचा. अशी सुंदर रांगोळी काढलेली मी देवघरापुढे सुद्धा. आणि आज सकाळी यांचं वाचन होतं. मी पहिले उत्तर पूजा करून घेतली वैभवलक्ष्मी मातेच्या पूजेची. त्यानंतर ह्यांनी यांचं वाचन कंप्लीट केलं. तर 5 दिवस हे वाचन करतात मल्हारी सप्तशतीचं. माझंसुद्धा संध्याकाळचं वाचन झालं आणि आरती वगैरे केली. त्यानंतर हा रविवारचा 3रा दिवस. सुंदर गोंड्याच्या फुलांची रांगोळी काढलेली दारात. त्याचबरोबर खंडेराईचा दिवस होता. यांचं वाचन करून झालेलं. श्रियाला यांना त्रास द्यायला असतो आणि हे देवीला मी नऊवारी शिवलेली, त्याचा तुमच्याबरोबर व्लॉग दाखवला. ते शिवत होती मी. त्यानंतर हा सोमवारचा दिवस. छान रांगोळी. मंगळवारी जास्त शूट केलं नाही, फक्त रांगोळीच दाखवते. आणि आला चंपाषष्ठीचा दिवस. सुंदर अशी रांगोळी काढली. बाजरीच्या भाकरी, त्याचबरोबर पुरणपोळ्या, वांग्याचं 2 प्रकारचं भरीत, असं काही जेवण बनवलेलं. आणि आज आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं होतं, म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घातलं. इथे तळी भंडारा जे काही असतं, जे वाचन आम्ही केलं 5 दिवस, त्याच्यामधलं आजचा शेवटचा दिवस आहे उद्यापनाचा. एकदम व्यवस्थितरित्या उद्यापन करणार. हरिद्रामर्चन विधी आहे तो आम्ही करून घेतला खंडोबावर. त्यानंतर इथे ना माझ्या नाकाला कुंकू लागलेलं. तर मी बोलत होती का इथे बघा ह्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे, नाकाला कुंकू लागलं. त्यानंतर श्रियाला बोलवलेलं तळी उचलायला, पण तो नाहीच बोलत, रडायला लागला. मग आम्हीच तळी भंडारा केला. त्यानंतर इथे 14 पूर्णाच्या दिव्यांची आरती, नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही आरती करून घेतली. 14 वातींची आरती करायची असते. तर ती आरती झाली आमची आणि एकदम व्यवस्थितरित्या जे काही पूजा आम्ही करतो दरवर्षी तशी करून घेतली. नैवेद्य दाखवला. हा ब्लॉग इथपर्यंत. आज रविवार होता म्हणून शेअर केला. व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.